नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती की गेल्या 2-3 दिवसापासून लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अशा भ्रम किंवा बातम्या या न्यूज चॅनल्समध्ये येत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा क्रायटेरिया हा बदलण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना आता बऱ्याच जे महिला आहेत त्यांचे अर्ज हे छाननी केले जातील आणि त्यांना बाद केलं जाईल। तर काय याच्या मागचं खरं आहे, स्वतः अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेबाबत दिलेली। तर काय ही अपडेट आहे, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, राज्यात निवडणुका संपल्यानंतर नवं सरकार सुद्धा स्थापन झालेलं होतं आणि नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केलेला आहे। काही महिलांना 6 महिन्याचे हप्ता एकत्र जमा करण्यात आलेला आहे। आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची सुद्धा शक्यता आहे। कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल। त्यानुसार निकषबाह्य अर्ज भरलेले असेल तर ते अपात्र होतील। मित्रांनो, त्यानंतर अदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री काय म्हणाल्या, आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्यांनी हे माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। मित्रांनो बघा, काही अर्जांची जर त्यांना तक्रार आली तर त्याच अर्जांची छाननी केली जाईल आणि ते जरी लाडकी बहीण योजनेच्या क्रायटेरिया बाह्य त्यांनी अर्ज केला असेल तर त्यांचा अर्ज बाद करण्यात येईल, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। मित्रांनो, त्यानंतर ते काय म्हणतात, सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं अदिती तटकरे यांनी स्वतः स्पष्ट केले। बघा, गेल्या काही 2-4 दिवसापासून न्यूज चॅनल्समध्ये अनेक बातम्या अशा येत होत्या की आता लाडकी बहीण योजनेच्या 50 लाख 60 लाख फॉर्मची छाननी होणार आहे, त्यांच्यामधून 30 ते 50 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद होणार आहेत। अशा बऱ्याच बातम्या ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बाहेर येत होत्या, परंतु स्वतः अदिती तटकरे यांनी म्हटलंय की सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी करण्यात येणार नाही। मित्रांनो, म्हणजे सरसकट कुठल्याही अर्जाची छाननी होणार नाही। ज्या अर्जाची तक्रार त्यांच्यापर्यंत येईल, कोणी तक्रार करेल तर त्याच अर्जाची छाननी ते करणार आहेत। मित्रांनो, तर सरसकट कुठल्याही अर्जाची छाननी होणार नाही आता असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे। मित्रांनो, त्यानंतर तक्रारशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही। उत्पन्नात वाढ झाली असेल तर 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत। 4 चाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील। मित्रांनो बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल ट्रॅक्टर वगळता, तर त्या महिला या योजनेसाठी बाद ठरू शकतात। त्यानंतर आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत। ज्यांनी आंतरराज्य विवाह केलेला आहे तर त्याही महिला या योजनेसाठी पात्र नाहीत। मित्रांनो, तर अशा पद्धतीने अदिती तटकरेंनी माध्यमांशी बोलताना हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स हायलाईट करून दिलेले आहेत। त्यानंतर आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल, असंही अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। बघा, तुमचं आधार कार्डचं नाव आणि बँकेचं नाव हे सेम असायला हवं। तुमचं जरी आधार कार्डवर वेगळं नाव असेल आणि बँकेचं नाव जरी वेगळं असेल आणि आतापर्यंत तुम्हाला जरी लाभ मिळत असेल तर कदाचित येणाऱ्या पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही। मित्रांनो, म्हणून आजच तुमचं आधार कार्डचं नाव आणि बँकेचं नाव अपडेट करून घ्या, सेम करून घ्या। तुमचं जे आधार कार्डवर नाव असेल तेच तुमचं बँक अकाउंटवर असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जेव्हा भरला होता तर तो फॉर्म तुम्ही आधार कार्डच्या सहाय्याने भरला होता, म्हणून तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल तेच तुमचं बँक पासबुकवर असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये जरी पेलिंगची तफावत आढळली तर तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो। तुम्ही कदाचित आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभही घेतला असेल, तुम्हाला पैसेही मिळाले असतील, परंतु कदाचित तुम्हाला पुढचा हप्ता मिळू शकत नाही, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तुमचं बँकिंग नाव जे असेल ते आधार कार्ड सोबत सेम असणं गरजेचं आहे। मित्रांनो, त्यानंतर तुमच्या परिवाराचं जरी उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं असेल तर तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचाही क्रायटेरिया आहे, म्हणजे तुमचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असायला नको। मित्रांनो, जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून 2,63,00,000 अर्ज होते। त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले आहेत। 12,87,000 बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते, त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही। 2,34,00,000 बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे 7,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले होते। नंतर डिसेंबरचा लाभ देण्यासाठी 1,400 कोटी रुपयाची तरतूद केली। अदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याचा कामाला गती सुद्धा केली होती। मित्रांनो,
त्यानंतर आता 12 लाख नवे जे लाभार्थी आलेले आहेत, तर त्या लाभार्थ्यांचं काय होणार आहे, तर आतापर्यंत एकदाही न लाभ मिळालेला 12,87,000 बहिणींना 6 महिन्यांचे एकूण 9,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता आणि आज फायदा लक्षात घेता जे नवीन 12 लाख नवे लाभार्थी आले होते त्यांनाही राज्य सरकारने 9,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जेवढी हप्ते इन्स्टॉलमेंट हे प्रत्येक लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत, तेवढेच इन्स्टॉलमेंट नवीन 12 लाख आलेले फॉर्म तेही अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्येही जमा झालेले आहेत. परंतु अनेक अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे फॉर्म आत्तापर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु त्यांना एकही रुपया मिळालेला नाहीत. तर त्यांच्यासाठी काय अपडेट आलेली आहे, तर ते जरी या 12 लाख फॉर्ममध्ये बसले असतील तर कदाचित त्यांनाही पैसे मिळालेले असतील. परंतु जरी तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत तर राज्य सरकार आता एक नवीन जी हेल्पलाईन नंबर आहे किंवा तक्रार निवारण केंद्र सुरू करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा तक्रार करू शकता आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम येत असेल तर तो प्रॉब्लेम तुम्ही तिथं लिखित स्वरूपात देऊ शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत जे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आहेत यांनी दिलेली मित्रांनो. ही माहिती तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.